La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची. समिधा, हा ताई. तू मनीषा बरोबर बैस हं? आणि या मुली खूप चांगल्या आहेत. हा माझा अतिशय लाडका वर्ग आहे. ए चला ना आपण काहीतरी खेळूया. आपण लगोरी खेळूया. ए काय तुमचं तेच रोज रोजचं. हट. मग आपण लंगडी खेळूया. तू खेळणार. माझ्या कानावर आलंय आप्पा सगळं. हो, म्हणून तर आम्ही आपल्याकडे जेवायला यायचं त्या दिवशी टाळलं. प्रेरणा म्हणाली मला की यातलं काही अण्णांना कळतं का म्हणे. अहो आप्पा, घारीसारखा कुठेही हिंडत असलं ना तरी माझं लक्ष शाळेवर असतं. तुम्हाला सांगू का, म्हणजे बोलू नये पण हेर खात्याची वगैरे काही गरजच नाहीये. अहो, या संस्थेत आपापसातच एवढ्या कुरबुरी आहेत ना, कोणी ना कोणी येऊन तक्रार करतच. अहो, शाळेतल्याच एका व्यक्तीने मला घरी येऊन ही बातमी दिली आणि वर तुम्हाला असं येऊन सांगणं बरं नाही, लोकांना चहाड्या वाटतील असं म्हणत त्याने मला सांगितलं. नाही पण अण्णा, आता प्रेरणाची तब्येत एकदम उत्तम आहे आणि कसं आहे, हे आता संपलंय प्रकरण सगळं, म्हणजे विसरायचंच ठरवलं तिने. हो, पण मला विसरता येणार नाही. ज्या मुलीने हे केलंय तिला शिक्षा ही व्हायलाच हवी. हा, अगदी काढून टाकणं वगैरे नको, पण शिक्षा व्हायलाच हवी. पण अण्णा कसं आहे, इनामदारांची मुलगी आहे ती. हा संस्था चालवण्यामधला एक प्रमुख अडथळा. मला कळलंय ती मनीषा इनामदारच आहे. अप्पा, आपल्याकडे विद्यार्थी म्हणून कोणी बघतच नाही. खरं तर मनीषाकडे सुद्धा विद्यार्थी म्हणूनच बघितलं पाहिजे. पण इनामदार तसं म्हणणार नाही की तिची चूक झाली तर तिला सर्वसामान्य मुलीप्रमाणे शिक्षा करा. नाही म्हणणार, कारण त्यांचा अहंकार आड येईल. बरं, ते देणगीदार, तो एक वेगळा अँगल आहेच. या सगळ्या गोष्टींचा विचार करता संस्था चालवणं किती अवघड होऊन बसलंय. खरंच त्याची काही काळजी करू नका तुम्ही अण्णा. प्रेरणा म्हणाली की मी काही शिस्तभंगाची कारवाई करणार नाहीये त्या मुलीवर, पण ती, आणि कसं आहे अण्णा, ती त्या मुलीला सॉरी म्हणायला लावणार आहे, जरा वेगळ्या पद्धतीने. मला पण याची उत्सुकता लागून राहिली.
नेमकं काय करणार आहे याची. माझं असं स्पष्ट मत आहे, अशा ना मुलं डोक्यावर बसती. गोंदे सर, तुम्ही तक्रार करा. मी छे छे, अहो इनामदारांच्या मंडळीचं आमच्या कुटुंबाशी लांबचं नातं आहे. मी जर इनामदारांच्या विरुद्ध तक्रार केली ना तर माझं कुटुंब मला साधं पोळपाट लाटण्याला सुद्धा हात लावून देणार नाही. कोंडीची गोष्टच दूर. नाही मोगेबाई, तुम्ही छे छे, अजिबात नाही. इनामदारांविरुद्ध तक्रार नाही हो. ते कोण आहे माहिती आहेत ना? या शाळेचे मोठे देणगीदार, म्हणजे शाळेतल्या मोठ्या देणगीदाराबद्दल तक्रार. कधीच नाही. अहो, त्या मनीषाला धडा शिकवण्याच्या नादात आपला पगार अडून राहायचा. आणि मी म्हणते आता या घटनेला 48 तास उलटून गेले आणि प्रेरणा त्यांचा डोळाही आता ठीक आहे. इनामदार विचारतील डोळ्याला काय झालंय, काय झालं नाहीये, आपण काय उत्तर देणार सांगा ना. अहो, म्हशीच्या गळ्यातल्या लोढण्याला तिला काही त्रास नाही तर आपण का टेन्शन घ्यायचं. हो. या तुम्ही दोघं. बर. एकही जण हिम्मत दाखवायला तयार नाही. हा कागदी बाण वाया गेला म्हणायचा. पण मनीषा सॉरी म्हणणार नाही. प्रेरणाताई, एक सांगते, अहो माझा अनुभव प्रदीर्घ आहे. शहाण्याला शब्दांचा मार. या मुली सुद्धा शहाण्या आहेत बाई. अगदी मनीषा सुद्धा. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मनीषा येऊन तुम्हाला स्वतः सॉरी म्हणेल? मी खरं सांगू, माझ्यासाठी तिने मला सॉरी म्हणणं इतकं महत्वाचं नाहीये. तिला तिची चूक कळली ना की तेवढं पुरेल मला. छड्या मारल्या ना की कळतं सारं काही. नाही बाई, मला असं वाटतं की समजावून सांगितलं ना ते दीर्घकाळ लक्षात राहतं. ठीक आहे, घ्या डोक्यावर बसवून. पण एक सांगते, एक दिवस तुम्हीच माझ्याकडे याल आणि ह्या मुली ऐकत नाहीत, हाताबाहेर गेल्या आहेत, शिकवून देत नाहीत, या सगळ्यांना शाळेच्या बाहेर काढा अशी तक्रार करत. आणि ही मनीषा काय, तिला काही वाटत नाही. अहो, बिनधास उर्मटासारखी इकडे तिकडे फिरत असते. हो, मजा यायला नाही लागली. हो, हा तुम्ही लोक काय येणार. हो, चला बाय, आम्ही निघतो. बाय बाय.
तू ऐक ना, आपण इंग्लिशचे नोट्स एकत्र बसून लिहूया का? हो खरंच अगं माझ्याकडेही नाही येते. मी ना ग्रामर खूप प्रयत्न करते पण मला कळत नाही. कॉम्पोजिशन वगैरे कठीण जातं मला. खूपच कठीण आहे, मला तरी कुठे कळतं. मी तसं आपण ना निकिताची हेल्प घेऊया. तिला गुड आयडिया. चालेल ना? सुजाता, शिल्पा, शिल्पा, थांबा ग. हो आरामशीर. अगं मनीषाला बघितलं नाही, पण काय झालं असेल वर्गात. का ग? नाही ग, वर्गात नाहीये, मी तिथूनच आले. अगं पण झालंय तरी काय? तिने परत काही गडबड केली का? ती मनीषा ना फारच रुबाब करते. नाही ग नाही, रुबाब उतरलाय आता. आधी करायची ती रुबाब. काय तिचा रुबाब उतरलाय? अशक्य आहे. तिचा बाप इनामदार आहे, त्याचा मास, आणि स्वतः काय आहे? अगं शेवटी प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गात ती ढकललीच जातीये. जाऊ दे ग, झालेलं उगावू नका. माझ्याकडे ना एक सॉलिड बातमी आहे. काय? त्या मनीषाने ना प्रेरणाबाईंची माफी मागितली. काय? अगं काय सांगतेस काय? ती आणि माफी? तेच, तुला काही फेकायला आम्हीच भेटलो का? तिने प्रेरणाताईंना शाळेतून पळवून लावलं असं जरी सांगितलं असतंस ना तर एक वेळ मान्य केलं असतं. पण ती आणि माफी शक्यच नाही. अगं खरंच, तेही स्टाफ रूम मध्ये मागितली. अगं खरं सांगतेस का तू? आई शपथ खरं. स्टाफ रूम मध्ये माफी मागितली असं म्हणालीस ना? मग स्टाफ रूम मध्ये काय झालं ते तुला कसं माहिती? अगं मी ना पाणी प्यायला जात होते ना, तेव्हा मनीषाला स्टाफ रूम मध्ये जाताना बघितलं आणि सहज डोकावलं तर ती. बाई मी येऊ? घ्या आली. बाई आय एम सॉरी, माझं चुकलं. नाही, तुला तुझी चूक कळली. मी असं कधीच नाही करणार परत. शाबास. आई हे सगळं कसं घडलं? काय गोंदे सर, अजून तुम्ही धक्क्यातून सावरला नाहीत वाटतं. अरे नाही ना, अरे ह्या अगोदर असं कधी घडलंही नाही. अहो या मुंबईच्या ताईंची गोष्टच जरा वेगळी आहे. अहो ही प्रत्येक गोष्ट वेगळ्या नजरेने बघते. तुम्हाला सांगतो गोंदे दादा. हे दादा काय दादा? तुला माहिती आहे ना मी कोण आहे ते? तुम्ही सर, सर गर्व से ताठ. आम्ही कोण? पिऊन गए गुजरे. शाळेत गेलो तेव्हा अभ्यास न केलेले, म्हणून नशिबाने शिक्षा केलेली, आणि परत शाळेच्या उंबरट्यावर आणून पटकलेली लोक. शाळेत परत आलो तेव्हा वर्गाच्या उंबरट्यावर बाहेरची लोक. आम्हाला जर अशा बाई भेटल्या असत्या ना जे स्वतःला ताई म्हणून घेतात, तर आम्ही पण मोठ्या खुर्चीत बसणारे साहेब झालो असतो. पण ह्या बाबतीत त्या मनीषाचं नशीब थोर. हो थोरच, म्हणून तर इनामदाराची मुलगी झाली ना ती. खाल्ली माती. काय
अहो नशीब यासाठी थोर की त्यांना प्रेरणाताईंसारखा गुरु लाभला. हा गोष्ट उमलत्या मनाची. म्हणून सांगतो सर, जरा सरपणावरनं जरा खाली या आणि गुरु बना, गुरुजी बना, विद्यार्थ्यांचे मित्र बना आणि मग बघा. हा तू ना एक काम कर, शाळा सुटली की तिकडे जातोस ना? तिकडं म्हणजे? अरे तिकडे रे, नाटकं करायला. काही काय बोलताय? आणि जरा हळू बोला, नाहीतर नोकरी घालवाल माझी. हा तर नाही म्हणजे तिकडे जायच्या ऐवजी मला भेट. हा का? तुम्ही येताय का माझ्या संगतीला? हो, तुझ्याकडून शिकवणी घेतो आता. काय काय सर, तुमच्यासारख्या शिक्षकाला मी कसा काय तमाशाला घेऊन जाणार? चल पळ आता. माझ्या डोक्यात काय विचार चाललेत आणि ह्याचं काय भलतच. प्रेरणाबाई, कसं काय कठीण आहे. मनीषा, इथे काय करतेस? तू समिधाचा विचार करतेस ना? हो पण आणि नाही पण. म्हणजे मला स्वतःलाही कळत नाहीये. समिधा जेव्हा भेटली ना, तेव्हापासून विचार करायला, जगायला एक नवी दिशा मिळाली. नवी दिशा? हो, एक नवी दिशा. म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतंय मला. काही कळतच नाहीये. सीमा, हिला ना ती समिधा तरी चावली आहे, नाही तर त्या प्रेरणाबाई. तुला काय कळतंय का काय बोललीस तू? तू थांब ग जरा. हे बघ मनीषा, तुला काय म्हणायचंय ते काहीच कळत नाहीये. तू नीट सांगशील का? अगं मला नीट सांगता नाही येते. म्हणजे समिधा डोक्यातून जात नाहीये आणि प्रेरणाताई डोक्यात येत नाहीये. डोक्यात येत नाही म्हणजे? प्रेरणाताई डोक्यात यायला काय ऊ आहेत काय? तू पुन्हा सुरू झालीस? आपण हेच करत आलो ग. फक्त मस्करी, मजा, दंगा मस्ती एवढंच येतं आपल्याला. अजून काय येतं? हा, त्या समिधाकडे बघा. तिला डोळे नाहीत हे तिचं व्यंग आहे, तरी ती किती शार्प आहे. नाहीतर आपल्याला देवाने परिपूर्ण पाठवलं या जगात, पण आपण जगण्याचा आनंद घेतोय. प्रेरणाताईंना तर मी जवळजवळ इजाच पोचवलेली. जर त्यांचा डोळा माझ्या मस्तीमुळे कायमचा दुखावला गेला असता तर? दुखावला तर गेला नाही ना, कशाला एवढा विचार करतेस? चल त्या रत्नाची जरा जिरवूया. ती सगळ्यांना सांगत सुटली आहे. तू जाऊन प्रेरणाताईची माफी मागितलीस, सॉरी म्हणाली. छंपी कुठली? अरे आपली मनीषा मोडेल पण वाकणार नाही काय? ती बोलते ते खरंय. काय? तू आणि सॉरी? इनामदारांची मुलगी आणि माफी? छे छे. अगं हे खरंय, मी खरंच जाऊन सॉरी म्हणाले. गोष्ट उमलत्या मनाची.
डोईजड होत चालली आहे ही प्रेरणा. मी तिला जितका पाडायचा विचार करते तितकीच ही शिरजोर होते. कसं काय तिने मनीषाला सॉरी म्हणायला लावलं? कसं? ओरडली नाही म्हणते, मारलंही नाही म्हणते, मग कसं काय केलं हे तिने? ही जर अशीच यशस्वी होत राहिली तर एक दिवस माझ्या डोक्यावर बसेल, माझी जागा घेईल. नाही नाही, असं होऊन देणार नाही मी तिला डोईजड होऊ देणार नाही. पण काय करू? अण्णासाहेब तिच्या बाजूने असतात. काय करू? मनीषा, कार्टे, काय दुर्बुद्धी सुचली तुला? बाई येऊ का? बाई आत येऊ का? ये. कुठे उलटला होतास? का काय झालं? मला सांग, मनीषा सॉरी कशी म्हणाली? अहो त्यात मला कसं ठाऊक असणार? आज त्या प्रेरणाने शाळेत काय काय केलं सांग बघू मला. आता ते काय करतायत हे विचारणं म्हणजे मजाच करतायत म्हणा ना. अहो पण त्या मोगेबाई काय करतात माहिती ते विचारा. अहो ते मोगेबाई घरचे कपडे आणतात शिवायला आणि गोंदे सर रिकरिंग अकाउंटचा हिसाब करतात. गणप्या, मला फक्त प्रेरणाताई विषयी सांग. अहो आपल्या शाळेमध्ये त्या एकच अशा बाई आहेत ज्या फक्त शिकवण्याचा विचार करतात. सगळे असे ईद चमकल्यासारखे, भूकंप किंवा वादळ आल्यासारखे का वागतात? मनीषाला असं तिने काय शिकवलं की ती स्वतः जाऊन सॉरी म्हणावी? तिला असं काय धमकवलं की ही कार्टी चक्क जाऊन तिला सॉरी म्हणावी? अहो बाई आता मला काय माहित असणार? गणप्या, जास्त तोंड चालवू नकोस. जेवढं विचारलं तेवढंच बोल. नाही बाई, माझ्या तरी पाण्यात असं काय आलेलं नाही. लक्ष कुठं असतं तुझं? शाळेत येऊन नुसतं झोपा काढता काय? हो बाई, नाही नाही, डोळ्याला डोळा लागत नाही माझा. त्यांचं तोंडचं पाणी पळालेलं दिसतंय. काय म्हणाला? ते हे पळापळी, पकडापकडी नाही, ते आपलं आंधळी कोशिंबीर. हा काय बरळतोयस? ते हे आपलं ती मनीषा. शाळेतल्या मुली काय मस्ती कमी करत होत्या तर आणखीन बाहेरून मैत्रीण घेऊन आली. छान. आता तू का ठोंब्यासारखा उभा आहेस? अहो आता तुम्हीच बोलवलं ना मला. मला ना वेड लागलंय. हा